मग आता जर तुम्ही एवढे मोठमोठे पुरस्कार घेतले, त्याच्यानंतर एवढे मोठमोठे 10वी पासून म्हणजे लहानपणापासूनच एवढ्या मोठमोठ्या वाटचाली तुम्ही करत होते, मग हे आर्ट डायरेक्शन असं ही फील्ड का निवडली? म्हणजे मला असं वाटतं की खरं तर बालश्री त्याच्यासाठी कारणीभूत आहे. त्याच्या आधी जेव्हा मी चित्र काढायचो किंवा रांगोळ्या काढायचो ना, तर मी ज्या चाळीत राहायचो तिथे काही लोक होते, त्यांनी सपोर्ट केला. काही लोक होते ते उगाच चिडवायचे, टवाळक्या करायचे की हा काय करणार आहे, चित्र काढून काय होणार आहे, किंवा तुला डिमॉरलाईज करणं हे खूप होतं. परफेक्ट टायमिंगला मला पुरस्कार मिळाला होता, ज्याच्यानंतर मला माझं 11वी-12वीपासूनचं करिअरच ह्या फील्डमध्ये करायचं होतं आणि तिथे मला हा पुरस्कार मिळाला. आणि त्याच्यानंतर मी माझ्या पद्धतीने आयुष्य जगायला सुरुवात केली. कारण जे जे मला विरोध करणारे, अगदी घरातले पण आपले फॅमिली मेंबर्स असतात जे आपल्याला विरोध करतात, पण ह्या सगळ्यावरती बालश्री मिळणं ही त्यांच्यासाठी एक मोठी ढाल होती मला असं वाटतं. आणि ती मला मिळाल्यानंतर मी कला दिग्दर्शनाच्या प्रवासाकडे वळलो. शाळेत असतानाच मी जेव्हा नाटकांमध्ये काम करायचो तेव्हा मला असं वाटलं की या नाटकामध्ये झाड महत्त्वाचं आहे, तर आम्ही पुठ्ठ्याची झाडं मोठी मोठी बनवायचो. मग एक वर्ष मी एक डान्स केला होता व्ही शांतारामांचा, अरे जा रे हट नटखट. तेव्हा एका बाजूला मुलगा एका बाजूला मुलगी असा डान्स केला होता आणि तेव्हा मी मोठा हत्ती तयार केला होता. तर डान्स करत असतानाच नेपथ्य किंवा त्याच्या आजूबाजूला लागणाऱ्या प्रॉपर्टी हे मला सुरुवातीपासूनच आवडायचं. त्यामुळे विद्या पटवर्धन ज्या आहेत त्या मला एकदा अशाच 8वी-9वीत असताना एका स्पर्धेमध्ये भेटल्या आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की तू माझ्या पण बालनाट्याचे सेट करशील का, असं तेव्हाच त्यांनी मला प्रश्न विचारला लहानपणीच. आणि मग मी त्यांच्याकडे मध्ये मध्ये जायचो, बालमोहनला शिकवायच्या त्या. आणि विद्याताईंबरोबर नंतर मग 10वी नंतर जेव्हा पासआउट झालो त्याच्यानंतर अनेक कामं केली, अनेक त्यांच्या बालनाट्याचे सेट केले. म्हणजे मला लोक भेटत गेली असं म्हटलंच तरी चालेल. 10वीत असताना मला स्मिता तळवलकरांबरोबर काम करायची संधी मिळाली आणि तिथेही माझा थोडासा मला असं वाटतं की माझा जो फिल्म लाईनशी जो संबंध आहे तो तिथे सुरू झाला खऱ्या अर्थाने. आणि मग मी मागे वळून बघितलं नाही आणि मग मी आर्ट डिरेक्शनमध्ये गेलो आणि मग मी काम करायला लागलो. म्हणजे तेव्हा अगदीच जाऊन सेटवरती जाऊन फक्त चित्र करायची असायची कामं किंवा छोटी मोठी कामं असायची ती मी सगळी करायची काम करायचो. प्लस जे लोक जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये होते तेव्हाही किंवा असे, तर त्यांच्या इंटिरियर आणि अशा सगळ्या लोकांना किंवा त्यांचे छोटे छोटे मॉडेल बनवून द्यायला मी मदत करायचो. तर हे मला सगळं आठवतं आहे. आणि मग मी 12वी नंतर CET दिली आणि CET देऊन मग मी माझं शिक्षणच मुळात या क्षेत्रात सुरू झालं. आणि मग मी रचना संसदला ॲडमिशन घेतलं. तिथे माझ्या प्रोफेसर मानसी केणी म्हणून बाई म्हणजे मॅडम होत्या माझ्या, आणि त्यांनी मला खूप सपोर्ट केला. नंतर मग मी सेट डिझाईन हा स्पेशलायझेशन घेतलं आणि ऑफकोर्स मी आर्ट डिरेक्शनमध्ये आलो. त्यामुळे आर्ट डिरेक्शनसाठीचं ढाल जी बालश्री होती ती मला तेव्हा मिळाली आणि वेळेत मिळाली. त्यामुळे मला हे सगळं ह्या फील्डमध्ये येणं शक्य झालं. आणि मग एकदा तुम्ही या फील्डमध्ये आलात की मग तुम्हाला सुट्टी नाही आहे. म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगतो की तुमची 10वीची सुट्टी एन्जॉय करायची, शेवटची सुट्टी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एकही सुट्टी नाही आहे, तुम्हाला सतत काम करायचं आहे. त्यामुळे मग माझं काम सुरू झालं. म्हणजे असं डायरेक्शन करताना, आर्ट डायरेक्शन करताना असे काही प्रॉब्लेम येतात का की जे लोकांना समजत नाही, हे फक्त त्याला समजतात जो फेस करतो? बघ कसं होतं माहिती आहे, एकतर आपल्याकडे मुळातच लिमिटेड बजेट हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे बजेट असेल तरी आमचं बजेट कमीच आहे हे आपल्याला बोलायची एक ती लाईन आहे, ती सगळ्यांनी पाठ केलेली असते, सगळेजण तेच बोलतात. आणि तुला गिवन बजेटमध्ये काम चांगलं करून द्यावं लागतं. का करून द्यावं लागतं? कारण तुला गिवन बजेटमध्ये तू चांगलं काम केलंस तर तुझं नाव होणार आहे, आणि जर नाव झालं तरच तुला काम मिळणार आहे. म्हणजे मला सुरुवातीचे काही प्रोजेक्ट्स आठवत आहेत की ज्याच्यामध्ये मला माझ्याच घरचे पैसे टाकायला लागले होते, आणि जे मी टाकले होते मग मी तेव्हा फार विचार केला नव्हता. एकदा असं झालं की असं वाटतं आपल्याला की लोक फसवत नाहीत, पण नवीन मुलांना सर्रास फसवलं जातं. माझ्या बाबतीत पण हेच झालं. म्हणजे मी एक सेट लावला होता ठाण्यातच, आणि मला
तो जेव्हा सेट मी काढायला घेऊन गेलो, म्हणजे प्रॉपर्टी घ्यायला गेलो, तेव्हा मला म्हणायला लागले, हा सेट तू लावलाच नाही आहेस. आणि प्रॉपर्टी पण जवळजवळ 40 लाखाच्या लावलेल्या आतमध्ये, अरे बाप. ज्या रिअल प्रॉपर्टी असतात, म्हणजे रिअल सोफे आणले आहेत, रिअल कपाटं आणली आहेत. आणि खूप शॉक बसला. तेव्हा मला अनेक इंडस्ट्रीतल्या लोकांनी त्या प्रोजेक्टसाठी मदत करायचा प्रयत्न केला, पण शेवटी पोलीस कंप्लेंट्स, पॉलिटिकल सपोर्ट याच्यामुळेच मला त्या प्रॉपर्टी परत मिळू शकल्या. म्हणजे फसवणारे लोक तुला सहज मिळतात, तुझ्याबरोबर काम करणारे लोक तुला अजिबातच मिळत नाही, म्हणजे तुझ्यासोबत. कारण प्रत्येकाचं असं असतं, माझं काम झालं, माझा विषय संपला. तेव्हा तुला कोणीच तुझ्याबरोबर असं नसणार आहे की जे तुला सपोर्ट करेल ना, कोणीच असणार आहे जे तुझ्याबरोबर तुझ्यासाठी काम करेल. त्यामुळे हे मला इनिशियल लेवललाच अनुभव आल्यानंतर खरं तर मी खूप शॉक्ड होतो तेव्हा, करायचं की नाही या फील्डमध्ये काम अशा प्रकारे फसवणूक झाल्यावर. पण तरी पण काही दिग्दर्शक म्हणजे विजू माने असतील किंवा चंद्रकांत गायकवाड असेल किंवा असे अमोल भोर असेल, जे आत्ताचे पण डिरेक्टर्स आहेत आणि नाटकाचे पण लोक आहेत, त्या सगळ्या लोकांनी मला या पूर्ण काळामध्ये सपोर्ट केला. आणि मग मी पुन्हा एकदा या फील्डमध्ये जोराने अजून काम करायला लागलो. बरेच असे लोक आहेत, म्हणजे रवी जाधव सर असतील, म्हणजे मी त्यांची नावं आता सगळ्यांची नावं घेतली तर परत ते सगळेच आत्ताचे आघाडीचे दिग्दर्शक आहेत. आणि त्या सगळ्यांनी मला सपोर्ट केला. सगळ्यांनी सांगितलं की सुम्या तू काम कर, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत, काही तुला वाटलं तरी तू हे कर. आणि अशी जेव्हा एक सपोर्टची ढाल माझ्या आजूबाजूला उभी राहिली आणि मग मी परत एकदा कामाला सुरुवात केली. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. मला फक्त आपल्या सगळ्या लोकांना हेच सांगायला आवडेल की माझी चूक काय झाली की मी सगळं लिखापडी व्यवस्थित केली नाही. ही करायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट्स केले पाहिजेत, किंवा तुम्ही जे काय ते क्लिअर राहिलं पाहिजे. मी तेव्हा काम करत गेलो. आता ही माझी चूक आहे की मी क्लिअर नाही राहिलो, मी लिखापडी नाही केली, सो मी मला दोषी ठरवतो. पण तुम्ही हे करू नका कोणीच, आणि तुम्ही जोमाने काम करा. काही वेळेला आत्ता असंही झालं आहे की म्हणजे एक किस्सा असा झाला होता की मला अचानक फोन आला झीमधून आणि सांगितलं की खुपते तिथे गुप्ते नावाचा शो येतो आहे. आणि म्हटलं तो तर गाजलेला शो आहे आणि अनेक वर्षानंतर तो परत येतो आहे. आणि अवधूत गुप्ते सर त्याचं अँकर असतात आणि सगळं असं छान मला सांगितलं. आणि ते म्हणाले की एक वेगळा कॉन्सेप्ट आहे, त्याची खुर्ची काहीतरी इनोव्हेटिव्ह करायची आहे. म्हटलं ओके. मी अगदी अर्ध्या तासात त्यांना एक खुर्चीचं डिझाईन पाठवलं. पुढच्या 5 तासामध्ये ते चॅनलकडनं अप्रूव्ह झालं आणि पुढच्या 1.5 दिवसामध्ये ती खुर्ची तयार झाली. आणि ती खुर्ची एवढी गाजली, एवढी व्हायरल झाली की त्याच्यामुळे मला एक वेगळी ओळख मिळाली. एका खुर्चीमुळे मला एक वेगळी परत ओळख मिळाली. असे अनेक किस्से आहेत की मी माझ्या सेटमधनं काहीतरी वेगळं देत राहिलो आहे आणि त्यातनं सेटनी मला बरंच काही दिलेलं आहे. सो मला असं वाटतं की हे तुम्ही कसं काम करता आणि किती इंटेन्सिटीनी करतात, तेवढ्याच इंटेन्सिटीनी तुम्हाला त्या गोष्टी मिळतात आणि ज्या मिळत गेल्या. त्यामुळे मी या सगळ्यातले सगळे कडू अनुभव जे आहेत ते बाजूला करायला इतके गोड अनुभव आले आहेत आत्ता की ते सगळे बाजूला झालेत आणि माझं काम छान सध्या चालू आहे. त्यातलाच एक गोड अनुभव म्हणजे त्यातलाच एक असा सेट जो तुमच्या मनात आजही, ज्या टायमाला आपण शांततेत आपण आपल्या बेडवर झोपलेलो असतो, त्या टायमाला डोळे बंद करतो तेव्हा तो सेट आठवतो, असं कुठला सेट आहे? खरं तर असं मी एका सेटबद्दल नाही सांगू शकत कारण असे बरेच सेट आहेत की जे मनात घर करून राहतात. म्हणजे त्यातलं आत्ता रिसेंट माझी एक घरत गणपती नावाची फिल्म चालू आहे. तर आम्ही सर्व हे शूट जे आहे ते कोकण बेस आहे आणि कोकणातलं आहे. पण त्यातलं जे घर आम्हाला हवं होतं ते आम्हाला कोकणात काही मिळेना. काय झालं की आत्ता प्रत्येकाने पावसाच्या हिशोबाने वगैरे बऱ्याच आधुनिकीकरण करून त्याच्यात पत्रे लावलेत वगैरे वगैरे असं आणि बरंच. तर त्यामुळे तो फील नव्हता. मग आम्हाला तो वाडा अचानक केरळमध्ये मिळाला. तर केरळमध्ये तो वाडा मिळाल्यानंतर याचा जो दिग्दर्शक आहे तो माझा चांगला मित्र आहे नवज्योत बांदिवडेकर. त्याने मला सांगितलं की सुमित आपण त्याला, तसंही केरळ हा कोकणचाच पट्टा आहे, आजूबाजूला सगळं तसंच दिसतं आहे, तर आपण त्याला तसं करूयात का? मग आम्ही जाऊन बघितलं. म्हटलं अरे हा मस्त आहे, स्पेशियस आहे, फिल्मला जे लागतं शूट वगैरे करायला ते सगळं आहे आणि त्या गोष्टीची गरज होती. तर ते अख्खं एक कॅथलिक घर
ज्याला 200 वर्षाची परंपरा आहे, म्हणजे 160 वर्ष तर ते जुनं घर, म्हणजे त्याच्या आधी ते इतके वर्ष चालू होतं सगळं मातीचं घर आणि सगळं लाकडी काम त्याला. तर ह्या घराला, अख्ख्या एका कॅथलिक घराला एक मराठमोळं घर करणं हे माझ्यासाठी मोठा टास्क होता. कारण त्याचे जे काही सिम्बॉलिझम्स असतात कॅथलिक लोकांचे, ते सगळे कोरीव होते, जे अजिबात त्यांनी सांगितलेलं की हे तुम्ही बाजूला करू शकत नाही किंवा त्याला रंगवू शकत नाही. मग त्याला पुढे काही काही गोष्टी ठेवून आणि मजा मजा करत कसं ते कोकणातलं घर वाटेल ह्याच्याकडे लक्ष दिलं. आज प्रत्येक कोकणातल्या माणसाला ते घर आवडतं आहे. मुळात मला असं वाटतं की कोकण असंच आहे की म्हणजे सगळीच माणसं तिची इतकी प्रेमळ आहेत आणि तुम्ही काहीतरी प्रेमाने केलं ना छान, तर ते सगळं म्हणजे घेतातच आपल्याकडे. आणि त्यामुळे ते घर लोकांना आवडायला लागलं. अनेक लोकांनी मला त्या घराबद्दल विचारलं, अनेक लोकांनी त्यातल्या गोष्टी स्वतः करायला सुरुवात केली. हे माझ्यासाठी खूप आनंद देणारं होतं. एक होता काऊ नावाची मी फिल्म करत होतो, विजू माने दिग्दर्शित. तर ती फिल्म करत असताना इथे वागळे इस्टेटमध्येच आम्ही शूट करत होतो आणि पेट्रोल पंप आणि गॅरेज आणि असं सगळे त्याच्यातले सीन होते. तर गॅरेज लावायला सांगितलं मला सरांनी. तर मी म्हटलं आता लावायचे कुठे, तर तलावपाळीला लावायचं आहे असं ओपनमध्ये. म्हटलं ओके सर. आणि ओपनमध्ये का पाहिजे होतं, कारण युजली अशी बंद बंद याच्यामध्ये ना मग डेप्थ निघून जाते. सरांचं एक ते होतं. आणि त्या फिल्मचा एक अशी भाग आहे की त्याच्यामध्ये असं आहे की सतत कावळा येत असतो. तर ते कावळे पण असे बंद खोल्यांमध्ये कधी येत नाहीत, असं ओपन स्पेसमध्ये. मग तेव्हा मी काय केलं की वाटेल तसे जुनं जे भंगार अशा गाड्या जुन्या होत्या त्या सगळ्या आणल्या आणि तिथे अशाच डंप करून टाकल्या. आणि ते दिसायला इतकं ॲस्थेटिकली सुंदर ते गॅरेज दिसायला लागलं. त्याचं घर करत असताना आम्ही गच्चीत त्याचं घर लावलं 8व्या मजल्यावर. आणि तेही करताना खूप मजा आली. म्हणजे त्यात कुशल बद्रिके कावळ्याची भूमिका करतो आहे आणि त्याचं घर करताना पण मजा आली. त्यात हिरोईन जी होती ती स्पृहा जोशी होती. आता स्पृहा आणि मी लहानपणापासूनचे मित्र आहोत, म्हणजे खूपच आधीपासूनचे मित्र. त्यामुळे सेटवरती कम्फर्टेबल वातावरण निर्माण झालं, कारण तिचं घर करताना मला खूप क्रिएटिव्ह गोष्टी करता आल्या आणि त्या तिने खूप छान पद्धतीने हँडल केल्या फिल्ममध्ये पण. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी की या सगळ्या गोष्टी करत असताना ना माझ्या खूप अशा आठवणी आहे की ज्या खूप रिलेट करतात मला. आणि जी काही घरं आहेत ती मी म्हणजे कधीच विसरू शकत नाही. त्यातली एक अजून फिल्ममध्ये केली मी, ती म्हणजे आम्ही दोघी नावाची. त्यात एक बायोटेक्नॉलॉजीची मुलगी आणि तिचं घर. तर मी काय केलेलं, बायोस्कोप जो असतो आपला त्याला मी लॅम्प तयार केलेला त्याचा. तो इतका आवडला आणि खूप बायोटेक्नॉलॉजीवाले आणि असे सगळे जे लोक आहेत त्यांनी मला फोन करून यायला, अरे आम्हाला पण तो लॅम्प करून दे. तर छोट्या 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 गोष्टी आहेत ज्या लोकांनी लक्षात ठेवल्या आहेत, लोकांना आवडल्या आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक सेट, आता खरं तर 25 फिल्म्स झाल्या, पण अशा प्रत्येक फिल्ममधल्या बऱ्याच गोष्टी लोकांना आवडलेल्या आहेत, लोकांनी त्या उचलून धरल्या आहेत आणि त्यामुळे काम करण्याची ती हुरूप यायला लागली मला. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळेच सेट जे आहेत आणि त्यातली जी सगळी कला दाखवायची संधी देणाऱ्या ह्या सगळ्या दिग्दर्शकांमुळे खरं तर आणि निर्मात्यांमुळे मला हे शक्य झालं आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना ह्या तुझ्या माध्यमातून मला खरं तर थँक्स बोलायचं आहे, जी आज संधी मिळाली आहे. अजून एक गोष्ट, आर्ट डायरेक्शन करताना सर्वात महत्त्वाचा असतो तो विश्वास. कारण एक आर्टिस्ट विचार इकडनं करतो, समोरच्याला आपले विचार जोडता येत नाही, कनेक्ट होत नाही जोपर्यंत आपण करून दाखवत नाही. तर असा विश्वास ठेवताना आपण समोरच्याचा विश्वास कसा जिंकू शकतो एक आर्ट कलाकार म्हणून, किंवा एक आर्ट मला आता प्रेझेंट करायचं आहे काही लोकांसमोर, तर ती प्रेझेंट करत असताना ते जे आपण समोरच्यांना फक्त शब्दांनी सांगू शकतो, व्यक्त होऊ शकतो. पण जेव्हा तिथे फिजिकली जेव्हा उतरायचं असतं, जेव्हा तिथं आपल्याला मेंटली काम करायचं असतं, तिथं आपल्याबरोबर कोणी नसणार, आपल्याला आपले विचार सारखे एकत्र होण्यासारखे, त्या टायमाला तिथे काय सिच्युएशन असते, म्हणजे आपण कसं समोरच्यांना अग्री करू शकतो आपल्या कामासाठी, किंवा हा सेट इथे मी आता उभारतोय, हा किती सुंदर दिसू शकतो हे फक्त तू तुझ्या दृष्टिकोनातून बघू शकतोस. तर हे समोरच्याला कसं तू दाखवू शकतोस की मी जो विचार केलाय हा जेव्हा तू माझ्या नजरेने बघशील तेव्हा ते काय दिसतं, म्हणजे असं काय विश्वास ठेवून तुला असं कामात देतात लोक? खरं तर हा मस्त प्रश्न आहे.
मला असं वाटतं की विश्वास हा तुमच्या वागण्यातनंच व्यक्त होत असतो. तुम्ही एखाद्या समोरच्या माणसाला आपल्या कामाबद्दल विश्वास असतो म्हणूनच तो तुम्हाला काम करायला बोलवतो, पण त्याच्यानंतर तुम्ही माणूस म्हणून कसे आहात त्यानेच तुमचा विश्वास अधिक घट्ट होत जातो. काम तर करणारच आहे, सेटचं चित्र दाखवलेलं असतं, त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर ते एक व्हिज्युअल उभं राहिलेलं असतं. ते कसं उभं राहणार आहे, होणार आहे, दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण होणार आहे का, हे सगळं तुम्ही कसे आहात ह्याच्यावरती खूप डिपेंड करतं. मग तुम्ही वेळेत येत आहे का, म्हणजे तुम्हाला शिस्त आहे का तुमच्या कामाची, तुम्ही वेळेत येत आहे का, तुम्ही वेळेत पूर्ण करताय का, वेळेच्या आधी करताय का, ह्या सगळ्यावरती त्याच्यातली मैत्री किंवा नातं हे पुढे होत जातं. बऱ्याचदा असं होतं की माझं असं आहे की मी एकदा ठरलं की पटपट चित्र काढून दाखवतो. ते दाखवल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर जर ते उभं राहिलं आणि ते ओके म्हणाले की मग पुढची माझी गोष्ट सुरू होते. रंगांच्या बाबतीत कधीच मला कोणी फार काही बोलतच नाही, कारण रंग, त्याची थेरपी ह्याबद्दल मी खूप अभ्यास केलेला आहे. आणि मुळात काय होतं, एक सांगतो त्याचा किस्सा, की तुला रंग एखादा आवडत असतो, लाल समजा, किंवा तुला काळा आवडत असेल, तो तुला कपड्यांवर घालायला आवडतो. तुझ्या घराला तू काळा नाही करत ना. तुझ्या प्रत्येक जॉग्रफिकल कंडिशन्स, तुझ्या मेंटल कंडिशन्स आणि तुझ्या डोळ्यांच्या दृष्टिक्षेपात तुला न त्रास होता बघण्याच्या कपॅसिटीनुसारच्या कंडिशन्सवरती रंग असायला पाहिजे. फिल्मचा कॅनव्हास हा इतका मोठा असतो, जेव्हा तुम्ही 50-70 फुटाची जेव्हा स्क्रीन बघता तेव्हा तुमचे डोळे असे नाही झाले पाहिजे. तुमचे डोळे छान राहून सुदिनली तुम्ही काम बघितलं पाहिजे. यासाठी कलर बॅलन्स असणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि जे कला दिग्दर्शकच करू शकतो. त्यामुळे माझे सगळे दिग्दर्शक हे मला सांगतात, कलर सुमित तुला पाहिजे ते ठेव. दुसरी गोष्ट, मूडप्रमाणे, फिल्मचा मूड काय आहे, जॉनर काय आहे, त्याप्रमाणे पण रंग चेंज होतात. सो रंग हा आपल्याकडे खूप निग्लेक्ट केलेला मुद्दा आहे कला दिग्दर्शनात. अदरवाईज रंगांवरतीच कामं मिळतात, ह्याच्यावरती तर आपल्याकडे खूप मोठे किस्से झाले आहेत. म्हणजे आत्ताही 2 दिवसापासून मी ऐकतो, एक कुठल्या तरी सिरियलबद्दल ट्रोल होत आहे की ती सावळीच का दाखवली, ती काळीच का दाखवली, आणि जे काय ते. तर मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा माणसांच्या रंगाबद्दल येतं तेव्हा तुम्ही रंगांना महत्त्व देता. तुम्हाला जेव्हा जातीबद्दल बोलायचं असतं तेव्हा तुम्ही रंगाला इतकं महत्त्व देतात, त्यात ती जात छोटी होऊन जाते. आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट सतत बघायची आहे 3 तास, तेव्हा तुम्ही रंगांना का महत्त्व देत नाही. मग कुठे आपल्याला रंगांना महत्त्व दिलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. तुम्हाला कधीतरी इंद्रधनुष्य दिसतं, सतत जर तुम्हाला 7 रंग दिसले असते तर मे बी आपल्याला त्याचा खूप त्रास झाला असता. जर निसर्गच तुम्हाला रंग दाखवताना फार सटल कलर्स दाखवतो, अदरवाईज तर ते तुमच्या कामातही असायला पाहिजेत किंवा तुमच्या दिसण्यातही असायला पाहिजेत किंवा दाखवण्यातही असायला पाहिजेत. त्यामुळे मला हे सगळं माझ्या सगळ्या दिग्दर्शकांना माहीत असल्यामुळे, किंवा मी काम करत असताना जे मला नवीन लोक भेटत आहेत, किंवा ज्या मी नवीन लोकांबरोबर पण किंवा जुन्या लोकांबरोबर पण जेव्हा काम करत असताना माझी वेव्हलेंथ याच गोष्टीमुळे जुळते. कारण एकतर अभ्यास, आणि दुसरी गोष्ट माझं आधीचं काम, आणि मी काम करत असताना कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही, हा विश्वास. त्यामुळे हा जो विश्वास आमचा जो निर्माण झाला आहे तो एकमेकांच्या वागण्यात आणि माझ्या असणाऱ्या, कदाचित माझं वागणं कधी कधी बोल्ड असतं किंवा खूप स्ट्रेट फॉरवर्ड असतं, पण ते त्याची गरज असते त्यावेळेला. कारण प्रत्येक वेळेला तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवू शकता का, तर नाही, आणि त्याची गरजही नाही आहे. पण डेफिनेटली तुम्हाला प्रत्येकाला आनंदी दिसण्यासाठी जर तुमचं काम असायला पाहिजे, ह्याबाबत मी खूप म्हणजे पर्टिक्युलर आहे, आणि त्यामुळे तो विश्वास आहे. आणि मला नेहमीच असं वाटतं की जितका आपल्या आईचा आपल्यावर विश्वास असतो ना, किंवा तेवढा कोणाचाच विश्वास नसतो. त्यामुळे त्या माऊलीकडे, म्हणजे तसं आपण बघतो तसंच प्रत्येक माणसाकडे आपण एक माऊली म्हणून बघितलं ना, तर कदाचित त्याचाही आपल्यावर विश्वास तसाच दृढ व्हायला लागतो.